या अवधूत भाटे काय सर काय म्हणतोस? काय नाही, जरा सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला गेलेलो आपल्या महानगरपालिकेची. वय लई गाळा लागल्या हो सर. काय इमारत नवीन नाही, तू मध्ये मला बोललास की नाही? बघा, किती तू मध्ये मला बोललास की नाही? मी ते बघितलं जाऊन खरोखरच आहे. ती टॉयलेट बाथरूम येतो माहिती सगळी गळाला आली असल्या पण पाणी गळते, रोग्यांना त्रास होते, ज्यावर माणसं असते त्यांना पण त्रास होते. मान्य आहे, मी बघितलंय ते. आता हे तू काय पत्र ही आमदार खासदार असली पत्र दिल्यास काही? सगळ्यांना पत्र दिले. हा, मग ते मी मध्ये जाऊन चौकशी केली महापालिकेच्या आरोग्य जाऊन तिथं सगळी काढली माहिती. तर त्यांनी काय केले, हे प्रस्ताव आता नवीन बिल्डिंग बांधायचं त्यांच्या डोक्यात आहे ती, कारण ती जुनी झाली आहे. हा, त्या पद्धतीने तो प्रस्ताव तिने आता तो प्लॅन बिन सगळा तयार केलेला आहे, प्रस्ताव केलाय. प्रस्ताव शासनाकडे गेल्याशिवाय तर शासन कसं मंजूर करेल? शासनाकडे गेलाय प्रस्ताव. मग तेच मी विचारलं रे. आणि आज हा प्रोजेक्ट आहे 45 कोटीचा. महापालिका एवढी मोठी नाही, पिंपरी चिंचवड पुण्या बिण्यासारखी नाही. माझं म्हणणं आहे काय, आपली महापालिका 5-10 लाख रुपये खर्च करू म्हणून आपण आयुक्तांना रिक्वेस्ट करू. आयुक्त चांगले आहेत की बाबा कमीत कमी तो प्रोजेक्ट पूर्ण वस्तूपर्यंत म्हणजे मंजूर वस्तूपर्यंत कमीत कमी ह्या लोकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी ते टचअप करून एवढं सांगू शकतो आपण. आता तुला सांगतो, पालकमंत्री पण प्रकाश आंबेडकर यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. आता तो आमदार खासदार असणे केलेच की नाही, या कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे. आता माझ्या ग्राउंडवर मी तुला उदाहरण देतो. सगळे आमदार खासदार कुठल्याही पक्षाचे चांगल्या कामाला सपोर्ट करतात, मला केले. पक्ष हा बाजूला ठेवतात आणि कामाकडे बघतात. त्यामुळे तू मनातनं असं काढून द्या. आता सावित्रीबाई कोण पक्ष असून दे, सत्ता आहे इकडे आहे, काँग्रेस असून दे, शिवसेना राष्ट्रवादी असून दे, भाजप असून दे, सगळी काय चांगल्या कामाला सपोर्ट करतात. बजेट मिळणार, सगळं होणार, लवकर व्हायला पाहिजे. तेच ह्यासाठी मी तुम्हाला खुल्या नका सांगतोय. तुमच्याकडे तरुण लोक आली पाहिजेत. महाराज पद होतं म्हणून ग्राउंड झाला, पद आहे तर आज दोघांच्याकडे पद असतो तर हक्कानं मांडला असतो. आता तुम्हाला काल मांडलास कुठलं बजेट आहे, ते बजेट कसलं बजेट होतं, ते कोटीचं बजेट आहे म्हटलं असतो की महात्मा ज्योतिबा फुले आहे त्यांच्या इमारत त्या संस्थेवरच खर्च करायचा. हा, मग एवढं खर्च असताना ते तसंच पडू नये का होत नाही, हे हक्कानं विचारलं असतो आपण. जर आज नाही म्हणून आहे तरी पण आपल्याला रिस्पेक्ट देतात. आयुक्तांना आपण रिक्वेस्ट करू. हा, पालकमंत्री सांगले त्यांना रिक्वेस्ट करा की बाबा हे असताना का तुम्ही खर्च करणार, आज तुम्हाला हे पैसे मंजूर आहे, मग ह्याचा योग्य आणि चांगला वापर व्हायला पाहिजे का नको. आणि म्हणून मला अधिकाऱ्यांचा राग काय ते माहिती आहे काय, सगळ्या सुविधा आहे तुम्हाला, काही आहे सांग की गाड्या आहे, तुम्हाला आहे, कुठच्या आहे, सगळे देतात. तरी पण तुम्हाला संस्थेसाठीच्या अनेक असे उपक्रम आहेत शासनाकडे की तिथं प्रस्ताव गेला नसल्यामुळे आज मी 20 वर्ष धकटत होतो म्हणून प्रस्ताव केला म्हणून खेलो इंडियातनं आज पैसे आले. अशा अनेक गोष्टी आहेत पण आणायचा प्रयत्न करत नाहीत. आणि पहिला कागद आहे तर किंमत आहे, कागद गेला पाहिजे. कागद आहे, फाईल गेली तरच ते मंजूर होणार. मग ह्यासाठी अधिकाऱ्यांनी महापालिकेला आपली आई आहे, लक्षात ठेवा. आज तुला महापालिका असून दे फसवून गंडून कुठलेही पैसे पचत नाही. आणि संस्था आपल्याला वाढवायसाठी तुमच्यासारखी तरुण लोक आली पाहिजे. संस्था वाढवायसाठी आपल्याला संस्था डब्यात घालायची नाही आहे. ही संस्था किती चांगली होती, काय त्याचं नाव लौकिक नाही, म्हणून तर ही वाचवायसाठी आपण जायचं आहे. माझ्या आज केएमटी असून दे, तुला सांगतो आपल्या शाळा असून द्या, तुला सांगतो मागांते आपल्या महापालिकेच्या शाळा, दवाखाने किती चांगले होते. अजून लाल औषध माणसं म्हातारपणी स्टँडर्ड जरी असतात तर जेथे त्यानं खोकला थांबते. पण आपलं अनेक दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्ही काय झाले, दुसऱ्या खांद्यावर ठेवून गोळ्या मारायला आलाय. हे तुमचं चूक आहे. सगळीच पैसे आमिषाला बळी पडत नाहीत. आता मी 2दा निवडून आलो नाही. आता माझ्या पाठीची कोण आहे, मी एकटा कुठला पक्ष नाही, कोण नाही, मी लढते ना. जनता हीच माझा पक्ष आहे आणि जनता झोपलेली नाही आहे, जनता जागी आहे, लक्षात ठेवू. आता 5 वर्षांना त्यांचा दिवस आला ती दाखवतील आणि तुम्ही तुमच्या मनातनं भ्रम करून टाका. 4 भाग द्यायला तेवढा पैसे खर्च करणार, ते करणार. जैसी करणी वैसी भरणी. तिने आयुष्यात पैसा बघितलाय, पैशात मोडल्यास मग त्यांना वाटते. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना काय वाटत नाही, मॅच उतरायचंच पुढच्या पुढे. 83चा वर्ल्ड कप कपिल देव म्हणलेला का स्वप्नात मी जिंकेन, दाखला जिंकून तसं आपण दाखवायचं आहे. आणि त्यासाठी पद पाहिजे, त्यासाठी या म्हणतोय तुम्हाला. आणि प्रयत्न करा, आपण बोलू. आज ऐकताना सांगून कळून मी दुरुस्त करून घेऊ. आपण खेळाडू लढायचं, हा, मग हे तुला सांगतो बघायची नाही. मग तेच सांग. विजय साळुंखे सरदार. जय हिंद, जय महाराष्ट्र.